आमचे जयप्रकाश सावंत, आमचे मान्यवर आमचे जेपी जयप्रकाश सावंत यांचा मात्र सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जाईल. अरुण भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे. व्यासपीठावरती समजा की सुरू करूया. सामना असणारे मोठा गाव विपक्ष दहीसर आता प्रत्येक क्षेत्रातून खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अजयाचा बुलंद आवाज नितीन कान. धन्यवाद राहुल. दुसरा सामना आपण बघतोय मोठागाव वर्सेस दहीसर. दहीसर संघाने नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मोठागाव संघाला. एक फाईट सामना आपण बघणार आहोत. पहिला चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. किरण पाटील शून्यावरती बाद होतोय. बघा पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होते किरण. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज परेश येतोय. बघा किरण पाटील शून्यावरती बाद होतोय. महेंद्र भोईर यश संपादन करतोय पहिल्या चेंडूवरती. एका बाजूला आपण बघतोय दहीसर संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मोठागाव संघ. पडले संघाने 2 सामने जिंकलेत. तर बघा हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, नंतर सामना आपण बघणार आहोत संदप वर्सेस कविश 11 उंबारली असा सामना असेल. एका बाजूला आपण बघतोय कविश 11 उंबारली संघ सचिन भोईर, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रथमेश पाटील, रमेश पाटील. रमेश पाटील संघ नाही आहेत, पाटील संदप संघ. नवीन फलंदाज परेश येतोय. महेंद्र यावेळेस मात्र परेशने खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आकाश चेंडू उचलतोय, फेकी करतोय. ऑन द स्टंप फेकी केली होती. 2 धावेने आपलं खातं करतोय परेश. संघाचं खातं करतोय मोठागाव संघाचं, कारण शून्यावरती एक गडी बाद झाला होता. धावसंख्या 1 बाद 2 अशी धावसंख्या मोठागाव संघाची. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज महेंद्र भोईर. स्वतः संघ नाही की महेंद्र दहीसर संघाचा. दहीसर संघाचे काही मान्यवर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. एमपी चषक सन 2017 आयोजक आहे गावदेवी देवीचा पाडा. यावेळेस मात्र परेशने घेऊन काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सोमनाथ चेंडू मागे, चेंडू फील्ड करतोय. सोमनाथ फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 4. परेश वैयक्तिक 4 धावांनी खेळतोय. निलेश मातेला अजूनही स्ट्राईक आली नाहीये. किरण पाटील मात्र शून्यावरती बाद झाले होते. एका बाजूला मोठागाव संघ ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक सन 2017 आयोजक आहेत गावदेवी देवीचा पाडा. याच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय क्रमांक 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50 आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी बाईक आणि 48 ग्रामीण संघ म्हणजे तब्बल 576 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग खेळताना पंच वाईट चिकून करतायत. लेग स्टंपच्या बाहेर. तसंच आपण ते जो संघ फायनल जिंकेल त्या संघाला आपण बघतोय भगवान म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये आणि हार्दिक म्हात्रे यांच्याकडनं एक मेंढा. जो संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला तब्बल 2 लाख आणि 5,000 रुपये भगवान म्हात्रे आणि एक मेंढा आपण मिळले हार्दिक म्हात्रे यांच्याकडनं. हार्दिक म्हात्रे नवपाडा यांच्याकडनं एक मेंढा असं भरघोष बक्षीस हार्दिक सोन्या म्हात्रे. यावेळेस माझे चेंडू भिरकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी.
धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते 11. बघा 48 संघातून जो संघ चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला 2 लाख आणि भगवान म्हात्रे यांच्याकडे 5,000 आणि हार्दिक सोन्या म्हात्रे नवपाडा यांच्याकडे एक मेंढा म्हणजे भरघोष बक्षीस आपण बघतोय. एमबी ट्रॉफी मध्ये एमबी ट्रॉफी आयोजक आहे गावदेवी देवीचा पाडा. आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार आपण बघतोय विजय दादा भोईर, तसेच शालिक म्हात्रे, अनिल भोईर व त्यांचे तमाम सहकारी ज्यांना धन्यवाद देऊ तेवढे कमी आहे. महेंद्र यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या ती 12. बघा पहिल्या सामन्यात आपण मिळले राहुल पाटील नव्हते तैसर संघामध्ये, ज्याचं नाव आवर्जून घेतलं होतं मी पहिल्या सामन्यात. राहुल पाटील टेनिस खूप घातक खेळाडू आहे. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकिंग चांगले होते. एक धाव मिळते. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात महेंद्र भोईरने 13 धावा दिल्यात आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. फास्ट खेळायचं थोडं. This show is mixed by DJ Anand and DJ Millie. चला थोडं फास्ट खेळायचंय. अजून एक सामना आहे. बघा आता ड्रिंक्स ट्रॉली सुद्धा येणार नाही मैदानात, कारण की एक सामना अजूनही खेळवायचा आम्हाला आज. चला फास्ट खेळा थोडं. जैसे संघ बघा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे 5 षटकांचा. पहिल्या षटकात दैसर संघाने 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज. दुसरं षटक होते गोलंदाज अजय पाटील. पहिल्या सामन्याचा सामनावीर अजयने अप्रतिम फलंदाजी केली होती देसाई संघाविरुद्ध. तेवढी चांगली गोलंदाजी केली. 2 गडी सुद्धा बाद केले. रामला बाद केलं होतं देसाई संघाच्या आणि मोरेशला बाद केलं होतं. 2 बिग विकेट बाद केले होते गोलंदाज अजय पाटीलने दहिसर संघाच्या. गोलंदाज आकाश अजय माफ करा अजय गोलंदाज. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू आले 1 धाव मिळते परेशला. मोठा काही धावसंख्या 1 गडी बाद 14. तब्बल 7 चेंडू नंतर स्ट्राईक आली निलेश म्हात्रेला. बघा 7 चेंडू नंतर स्ट्राईक आली आहे निलेश म्हात्रेला. ज्या निलेश म्हात्रेने पहिल्या सामन्यात 49 धावा कुठल्या त्या खाडी संघाविरुद्ध आणि गोलंदाजी करत असताना एक गडी सुद्धा बाद केला होता. असा फलंदाज 7 चेंडू नंतर स्ट्राईक एंडला आलाय. एका बाजूला आपण बघतोय मोठागाव संघ, एका बाजूला बघतोय दहिसर संघ. अजय मोठागाव एंड कडनं यावेळेस मात्र निलेश म्हात्रेने घेऊन काढल्या चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. राहुल जेल खाली. फलंदाज बाद. बिग विकेट. बघा ज्या खेळाडूने पहिल्या सामन्यात 49 धावा कुठल्या होत्या तो खेळाडू मात्र शून्यावरती बाद होतोय. आणि जो खेळाडू पहिल्या सामन्यात नव्हता मी म्हणेन राहुल पाटील, त्या राहुलने अप्रतिम झेल टिपलाय. कारण राहुल पाटीलला माहिती आहे निलेश म्हात्रेचं विकेट किती महत्वाचं आहे आणि राहुल कोणतीही चूक करत नाहीये. आणि निलेश म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. 14 धावांवरती पहिला फलंदाज बाद होतोय. मोठागाव संघाचा 3रा क्रमांकावरती फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या आहे. कारण पहिला गडी शून्यावरती बाद झाला होता. 2 गडी बाद आपण बघतोय धावा आहेत त्या 14. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अजय. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. पायचीचा अपील केलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. कारण का आपण महेशचं लक्ष नव्हतं मी म्हणेन. 2 धावा पूर्ण होत आहेत.
2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती 16. आपण अजून एक सामना शिल्लक आहे तो म्हणजे कविश इलेव्हन उंबारली वर्सेस संदप असा एक सामना अजूनही बाकी आहे. त्यामुळे फास्ट खेळा. उंबारली संघ बघतोय आपण आज 3 जागेवरती सहभाग नोंदवलाय या स्पर्धेत. कोणी येथे सहभाग नोंदवला होता आणि आज नाईट स्पर्धेमध्ये वाकलन येथे सुद्धा उंबारली संघ खेळणार आहे. उंबारली वर्सेस वाकलन असा सामना असेल. वाकलन बी. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होते थर्ड मॅन रिझन मधून. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. फास्ट खेळायचे. जास्त वेळ घेऊ नका. 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या 20. थोडस फास्ट खेळायचंय. धनाटीजी यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. राहुल पाटील झेल खाली येतोय. राहुल पाटील कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका मोठागाव संघाला. डीजे मास्टर थांबायचे. आता डीजेचा वापर करू नका. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. चला फलंदाज पाठवा. फलंदाज जल्पेश भोईर. बघा 3 गडी बाद झाले. धावसंख्या ती मोठागाव संघाची 20. नक्की सर. यावेळेस मात्र चेंडू अखो करतोय. चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक चेंडू खाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बघा ते तिसरी धाव पूर्ण होते का. 2च धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या ती मोठागाव संघाची 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बघा ड्रिंक्स ऍक्टिव्ह येणार नाही. त्यामुळे सर्व खेळाडू एकत्र येऊ नका वारंवार. कारण की अजून एक सामना आहे. 22 धावा. तत्पूर्वी एक वॅगनर गाडी आहे 6924. कोणाची गाडी जरा ती गाडी साईडला घ्यायची आहे. 6924 वॅगनर गाडी आहे. वॅगनर गाडी आहे 6924. कोणाची असेल तर साईडला घ्या लवकर. चला दहिसर संघ थोडं फास्ट खेळा आपण. बघा आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. थोडस आपण फास्ट खेळा. थोडं सहकार्य करा. 2 षटक समाप्तीनंतर मोठागाव संघाची धावसंख्या ती 22. 3 गडी बाद 22. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. बघा भोपर संघाने अप्रतिम फाईट दिली. शेवटच्या आपण म्हणजे भोपर संघ आपण विचार केला तर 6 धावेने पराभूत झाला भोपर संघ. 83चं टार्गेट होतं 84चं. नक्कीच ती घेतलेली गाडीसाठी धन्यवाद. 30 षटक होते गोलंदाज महेंद्र भोईर. स्वतः संघ नायक. स्ट्रायक एंड फलंदाज जल्पेश भोईर. यावेळेस मात्र जल्पेशने खेळून काढला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. शरद चांगलं क्षेत्ररक्षक आहे शरदचं. धावसंख्या 23. 30 षटक मार्गस्थ. ड्रिंक्स मात्र आता येणार नाहीये. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. राहिलेलं काम यष्टरक्षक मिलिंद पाटील पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज आपण होते महेंद्र भोईर कोपर एंड कडनं. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश. नॉन स्ट्रायकिंगला जल्पेश. फक्त 23 धावा धावपल करते कारण निलेश म्हात्रे सारखा फलंदाज 0वरती बाद झाला. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. सलग दुसरा चेंडू निर्धाव जातोय. बघा देसाई संघाविरुद्ध सुद्धा महेंद्रने अप्रतिम गोलंदाजी केली होती. अजय पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती दहिसर संघाकडनं. आणि दहिसर संघाने सामना जिंकला होता 5 धावाने. महेंद्र
यावेळेस मात्र महेशने घेऊन काढला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. राहुल पाटील चेंडू खाली येतोय. दोन धावमेत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 25. तिसरं षटक मार्गस्थ असताना मोठा संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 25 धावा बघतोय आपण धावपलकावर. महेंद्र कोपर एंड कडनं स्टॅकेंड फलंदाज महेश. यावेळेस मात्र महेशने घेऊन काढला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. क्षेत्ररक्षक होते सोमनाथ. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 26 धावा आपण बघतोय धावपलकावर. धावसंख्या 26. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आकाश चेंडूला उचलतोय. फेकी करतोय. 2 धाव येते. चांगली फेकी होती. षटक समाप्त होते. 3 षटकाची समाप्ती होते. मोठा गाव संघाची धावसंख्या ती 28. ड्रिंक स्टॉल येणार नाहीये. तीन षटका समाप्तीनंतर धावसंख्या 28. मागच्या सामन्यात आपण बघितलं तर मोठा गाव संघाने तब्बल 70 धावा कुठल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना. मात्र आता मात्र संघ वेगळा आहे. दहिसर संघ आहे. चांगल्या गोलंदाजाचा भरणा असणारा संघ. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज आकाश पाटील. मिलिंद पाटील, राहुल पाटील, अजय पाटील. ही अप्रतिम संघ बांधणी गेले आपण बघतोय. शरद आहे, महेंद्र भोईर. स्वतः संघ नाही का महेंद्र. ईस्टर्नच्या मागे शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये आपण बघतोय मिलिंद आहे. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. निर्धाव चेंडू. खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेन. गोलंदाज आपण बघतोय आकाश पाटील. आकाश मोठा गाव एंडकडनं. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे अमर गावाला. माझी वरदेवी आई. धावसंख्या 32. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या मोठा गाव संघाची 32. थोडस डीजेचा वापर आता कमी करा कारण की अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. धावसंख्या 32. आकाश मोठा गाव एंडकडनं स्टॅकेला फलंदाज महेश. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता आणि फलंदाजी ते बाद होते महेश. अजून एक झटका आपण बघतो मोठा गाव संघाला. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. माझी गंगाई माऊली. नवीन फलंदाज हेमंत. चला महेश यायचं लवकर. धावसंख्या ती 32. मोठा गाव संघ थोडासा अडचणी देतोय आता कारण की धावा येत नाही मोठा गाव संघासाठी. निलेश मात्र शून्यावरती बाद झाले. मध्ये जलपेश अजूनही खेळपट्टीवर आहे. जलपेशला चांगली फलंदाजी करावी लागेल आता कारण की मोठा गाव संघ थोडासा अडचणीत आहे. गोलंदाज आकाश पाटील. मोठा गाव एंडकडनं राईट राऊंड द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी दाखवली मी म्हणेन गोलंदाज आकाशने. जर आपण विचार केला तर दहिसर संघाच्या 4 गोलंदाज विचार केला. पहिल्या षटकात 13 धावा आल्या त्या महेंद्रच्या. दुसरं षटक अजय पाटील टाकलं 9 धावा दिल्या. तिसरं षटक पुन्हा महेंद्रने टाकलं फक्त 6 धावा. आणि चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज आकाशचं 4 चेंडू टाकले आकाशने. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये.
बघा धावा येत नाही मी म्हणेन मोठागाव संघाने राहुल आणि धावांसाठी एक एक धावेसाठी झगडावं लागतो या मोठागाव संघाला. ज्या मोठागाव संघाने पहिल्या सामन्यात 70 धावा कुठल्या होत्या त्या मोठागाव संघाला आता मात्र धावा येत नाहीये. धावांसाठी झगडावं लागतोय. आकाश पाटीलने 5 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा खर्च केलेत. आकाश यावेळी मात्र चेंडू खेळ करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सोमनाथ चांगलं क्षेत्ररक्षण बघा, फेकी किती ऑन द स्टंप. 1 धाव, षटक समाप्त. 4 षटकाचा खेळ संपतोय. धापलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 33 धावा. मोठागाव संघ थोडासा बॅकफुटवर मी म्हणेन, कारण समोरील संघ आपण बघतोय दहिसर संघ आहे तर आपल्याला कमीत कमी 55 ते 60 धावा कुठनं खूप गरजेचं आहे. डीजे थांबायचंय. चला क्षेत्ररक्षण लावा दहिसर संघ, कारण की अजून एक सामना शिल्लक आहे. चला या पाटील 11 संदर्भ संघाचे कॅप्टन या नाणेफेकीसाठी लवकर या. आणि कविश 11 उंबारली संघाचे कॅप्टन या. दोन्ही संघाचे संघनायक या लवकर नाणेफेकीसाठी. एका बाजूला आपण मध्ये पाटील 11 संदर्भ तर दुसऱ्या बाजूला कविश 11 उंबारली. आजच्या दिवसातील यानंतरचा शेवटचा सामना. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 33 धावा. मोठागाव संघाच्या शेवटचं षटक येतो गोलंदाज राहुल पाटील. बघा राहुलचं वर्णन केलं होतं मी सकाळी पहिल्या सत्रामध्ये. राहुल पाटील मात्र पहिल्या सामन्यात नव्हते. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम राहुल पाटीलच्या नावावरती आहे दहिसर संघाच्या. अष्टपैलू खेळाडू आहेत मात्र पहिल्या सामन्यात नव्हते मी म्हणेल राहुल संघामध्ये. तर त्यांच्या समोरील फलंदाज सुद्धा खूप चांगला फलंदाज जल्पेश भोईर. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. बघा धावा येत नाहीये मोठागाव संघाने. पूर्णपणे धावा थांबल्यात मोठागाव संघाच्या. कमी धावा आपल्याला बघा मिळते फक्त 33 धावा. कारण मागच्या सामन्यात 32 धावा केल्या होत्या उंबारली संघाने कविश 11. म्हणजे त्या धावा एका धावेने सामना जिंकला कविश 11 उंबारली संघाने. या रमेश यावेळेस मात्र जल्पेशने खेळून काढला चेंडू. चेंडू सीमा पलीकडं 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या ती 39. नवनाथ म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण नाणेफेक करायची आहे. नवनाथ म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावर त्यांना विनंती की आपण शेवटच्या सामन्याची नाणेफेक करा. 2 संघ आपण बघतोय. एका बाजूला पाटील 11 संदप तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कविश 11 मुंबार्ली संघ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. राहुल यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. तू एकवीरा आई जगदंबा, तू रेणुका माझी, तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई भवानी. बघा 6 ने धावसंख्या वाढते. आता धावसंख्या 45. बघा जल्पेशला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही कारण की एक चांगला फलंदाज मोठागाव संघाचा जल्पेश भोईर, निलेश म्हात्रे, गणेश भोईर, परेश भोईर, हेमंत भोईर चांगली फलंदाजी या संघाची. तेजस मोरे सारखा संघनायक. संदप संघ टॉस विन आहे. प्रथमेश घ्या निर्णय लगेच. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. राहुल कुठेतरी दिशा भटकतोय मी म्हणेन. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते मोठागाव संघाची 46. 46 धावा धावपलकावरती. आता मात्र धावांना थोडासा आकार येतोय. पाटील 11 संदप संघ टॉस विन आहे. प्रथमेश क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कविश 11 उंबारली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता. चेंडूला एकच धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 47. 47 धावा. चेंडू शिल्लक आहे 2. गोलंदाज आपण बघतोय राहुल पाटील. 2 षटकार लागले होते राहुलला. त्यांचा प्रेशर आला होता मी म्हणे राहुल वरती. पण राहुलने त्या प्रकारे 4था चेंडू टाकला. कोणतीही संधी नव्हती मी म्हणे जल्पेशला. पंच वाईट शिकून मात्र फलंदाज बाद आहे. वाईट चेंडू आहे. या हेमंत लवकर जा. विना जायचं लवकर. धावसंख्या 48. वाईट चेंडू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 48 धावा धावपलकावर. मोठागाव संघाच्या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार एखादा षटकार येणं खूप गरजेचं आहे मोठागाव संघासाठी.
यावेळेस मात्र जल्पेशने घेऊन काढला चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. अजय चेंडूवर फील्ड करतायत. दोन्ही धावसंख्या वाढ दिसला नाही दोन्ही धावसंख्या वाढती धावसंख्या होती 50 कंप्लीट. 50 धावा मोठागाव संघाच्या. ज्या मोठागाव संघाने पहिल्या सामन्यात 70 धावा कुठल्या होत्या त्या मोठागाव संघाच्या धावसंख्या येते 50. अजून एक चेंडू शिल्लक. समर्थ खूप आहेत मोठागाव संघाचे, मात्र धावा जास्त आले नाही. मी म्हणेल येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार येतोय तर 56 धावा होतील आणि 57 धावांचा टार्गेट राहील. यावेळेस मात्र जल्पेशने घेऊन काढलेला चेंडू सीमा पलीकडा टावरिंग षटकार. सण भरसाचा गो आईला लोटू आईचा सण भरसाचा गो आईला लोटू आईचा बँड वाजतई कैसा गो देवीचे पाड्याचा बँड वाजतई कैसा यो. नक्कीच बँड आता मात्र देवीचा पाड्याचा वाजतोय. मात्र इथे मी मगाशी सांगितलं शेवटच्या चेंडूचा षटकार आला जलपेशच्या बॅट मधनं तर 56 धावा होतील आणि 57 धावांचं टार्गेट आहे या दहिसर संघासमोर. तर दहिसर संघाने लगेच चेंडू चेक करा आणि आपली सलामी जोडी लगेच मैदानात पाठवा, कारण यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे. नाणेफेकी झाली आहे यानंतरच्या सामन्याची. कविश इलेव्हन उंबारली वर्सेस पाटील इलेव्हन संदप. पाटील इलेव्हन संदप संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कविश इलेव्हन उंबारली संघाला. तर सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. थँक्यू नितीन. ते चला मोठागाव संघ जर आपण वेळ कमी घ्या, क्षेत्रशेट लगेच लावून घ्यायचं मैदानावरती. मोठागाव संघ प्लीज जरा सहकार्य करा. तर 56 धावा उभारले मोठागाव संघाने. तर 57 धावेची गरज असणारा सामना जिंकण्यासाठी यावेळेस मैदानावरती या दहिसर संघाला. तर 2 सलामीचे फलंदाज जाते मैदानावरती. स्वतः संघनायक महेंद्र भोईर, त्याच्यानंतर अजय पाटील. तर सामना आपण यावेळेस बघतोय अतिशय चांगला. पहिल्या फेरी दुसऱ्या फेरीला दुसरा सामना मैदानावरती. एका बाजूला दहिसर संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती यावेळेस हा मोठागाव संघ. तिसरा आपण सामना लगेच सुरू करूया. तब्बल 57 धावेची गरज असणारा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये विचार केलं तर पडले संघाने 2 सामने जिंकले. त्यावेळेस दुसऱ्या फेरीला दुसरा सामना दहिसर विपक्ष मोठागाव खेळायचं दुसरं सत्र सुरू होते. तर पहिले षटक गोलंदाज यावेळेस महेश वेळेचा वापर केला जाईल मोठागाव संघाच्या माध्यमातून. 2 सलामीचे फलंदाज महेंद्र भोईर, दुसऱ्या बाजूला अजय पाटील. चला आपण जरा वेळ कमी करा, याच्यानंतर अजून एक सामना आपला खेळवायचा आहे. तर आपण वेळ कमी घ्या आणि सामना लवकरात लवकर सुरू करायचं आहे. प्लीज डिन्स ब्रेक होणार नाहीये याच्यामध्ये नकल घ्या. तर पहिला चेंडू या खेळाच्या दुसऱ्या सत्रामधील महेशचा. तर म्हणा पहिला चेंडू घेऊन काढला अपड्राच्या माध्यमातून. चेंडूची फील्ड होतीये. प्रश्न कव्हरला तेजस, तोपर्यंत फक्त सिंगल येते. सिंगलने मात्र आपला अकाउंट ओपन केलंय. धावांचं सिग्नेश मात्र यावेळेस केलं महेंद्र भोईरने आणि धावसंख्या धापालकावरती 1 धाव येते. आता तिसरा दिवस स्पर्धेचा आणि सामना बघतोय आपण. बघितलं तर दुसऱ्या बेतीला दुसरा सामना दहिसर बनाम मोठागाव. 2 नाना डिस्ट्रिक्ट मधील 2 नामांकित संघ आमने सामने. चेंडू पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केला आहे. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू 1 बॉल ऑन द रोप, चौकार.
थँक्यू डीजे. आमचे मान्यवर किरण पाटील संदपचे यांचा सुद्धा सन्मान केला झाला आमच्या व्यासपीठावरती. अरुण भोईर याने विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते आपल्या मान्यवरांचा सन्मान करायचा. आमचे किरण आमचे मान्यवर किरण पाटील संदपचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांचा सन्मान करायचा आपण आपल्या व्यासपीठावरती. महेश पण एकदा तर मग हा चेंडू पंच लाईन मध्ये लाईन चुकीची आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला सांगतात आशिष की लाईन खराब आहे. धावसंख्या अजून एक मध्ये धावसंख्या दाबलकावरती 10 धावा दाबलकावरती 6 धावा दाबलकावरती. मॅच ऑन माझा प्रयत्न होता. लिडिंग एज फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर पहिला फलंदाज बाद झाला मैदानावरती. विचार जर केला तर यावेळेस अजय पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर जातोय मिलिंद पाटील. जर आपण जर एकत्र कमी या प्लीज आशिष आपण कॉल करत मैदानावरती कारण का आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तर थोडं तुमचं सहकार्य आम्हाला लाभणं मोठा गाव संघ अतिशय महत्त्वाचं. निलेश दादा थोडंसं सहकार्य करा आपण प्लीज. तुमचं सहकार्य आम्हाला लाभणं अतिशय महत्त्वाचं कारण का अजून आपला एक सामना कव्हर करायचा आम्हाला. त्याचा आमचा शेड्यूल होता की 9 सामने काही करून आपल्याला पूर्ण करायचे होते. म्हणा तिथपर्यंत पोहोचतोय. निलजे पक्ष सोनारपाडा तब्बल 4 षटकामध्ये निजे संघाने 21 धावा कुठल्या होत्या. सामना सुरू आहे नक्कीच अपडेट तुमच्या तुम्ही पोहोचू. शीस मध्ये यावेळेस नक्कीच सोनारपाडा संघाने सामना जिंकलाय. 2 सामने जिंकले. आमचे बालू पाटील नक्कीच आता तिकडे समालोचन करत आहे. चांगली नक्कीच स्पर्धा कोणीच्या मैदानावरती तिथं दुसरा दिवस आजचा आणि आमच्या स्पर्धेचा तिसरा दिवस होता आजचा. जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. चांगल्या प्रकारची स्पर्धा भरवली गेली. जबरदस्त मैदान तेवढंच चांगला सपोर्ट आम्हाला लागतोय. 5 चेंडू भिडकावून दिला आहे. ताकदीचा योग्य तो वापर. जबरदस्त फलंदाजी आणि षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या दाबलकावरती 12 धावा येत आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती यावेळेस दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार मिलिंद पाटील. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती चुलीमध्ये भिडकवून दिले. मिड विकेट झोनला मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. धावसंख्या दाबलकावरती यावेळेस येतात 18 धावा. चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. कॉल नाहीये. सुका करतोय मैदानावरती यावेळेस हा मोठा गाव संघ. गुनु भोईर होते त्याच्यानंतर बाजू बघितले डीप कव्हरला उभे होते जलपेश भोईर. कॉल नव्हतो तोपर्यंत संधी लाभली. संधी भेटली मिलिंद पाटीलला. मिलिंद पाटील मात्र आता मिलिंद पाटीलचा बल्ला बोलतोय. बॅक टू बॅक 2 षटकार दाखवले होते आणि धावसंख्या दाखल होती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा येत आहेत. सुकेली मैदानावरती विचार जर केला तर सातत्याने चेल जर पकडला असता तर कदाचित मात्र मिलिंद पाटील बाद झाला असता कारण का मिलिंदचा बल्ला जबरदस्त बोलतोय. इनफॉर्म फलंदाज या दहीसर संघाचा त्याचा मात्र जेल सोडला यावेळेस मोठा गाव संघाने. जर आपण लवकर खेळायचं प्लीज. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत बघितले तर येत आहेत 19 धावा दाबालकावरती येते. षटक क्रमांक यावेळेस पहिले संपले गेले. तब्बल 57 धावेची गरज असताना सुरुवात दमदार केली मैदानावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती यावेळेस दहीसर संघाच्या माध्यमातून. दहीसर संघाने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल मात्र जय वागेश्वर देसाई संघासमोर 70 धावा टोकल्या होत्या. त्याच्यानंतर या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चेसिंग साठी फक्त 57 धावा आहेत कारण का पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केली होती आणि दुसऱ्या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी केली होती आणि जास्त कमीत कमी धावांवरती मात्र रोखून ठेवले मोठा गाव संघाला. सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी. निलेश म्हात्रे स्क्रीन समोर घेऊन काढला. शेताच्या कोणच नाही. आउटफील पास आहे तो पण चांगलं क्षेत्ररक्षण. तर बघता 2 धावा कंप्लीट. मिलिंद पाटील त्याच्यानंतर महेंद्र भोईर फक्त एक चेंडू घेऊन काढला. फक्त एक धाव बनवली आहे. व्यक्तीकडून जमा केली. धावसंख्या दाबालकावरती स्कोर मधून 21. लॉस ऑफ 1 विकेट्स पण दहीसर संघ. चेंडू स्लोवर फेकला होता. गतीमध्ये मिश्रण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र यावेळेस चेंडूपर्यंत थोडस आतमध्ये येतोय. ऑपरेक्सच्या माध्यमातून चेंडू होता पण आतमध्ये येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस घेऊन काढला मिलीने. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय मिड विकेट झोनला. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत संधी होती. 2 धावा मात्र यावेळेस कंप्लीट.
चांगला तालमेल दोघांमध्ये धावसंख्या अजून 2 धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 23 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ या दरम्यान दुसरं पेटूचा निलेश मांजरेचा वापर केला गेलाय या मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून. मिलिंद लवर चेंडू फेकला होता ते क्षेत्रक्षे जज करतो तोपर्यंत चुंटच्या वाकाच्या बाहेर चेंडू वनमोसंदरूप चौकार. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. त्या धावसंख्या दाबालकावरती अजून 4 निवडे धावसंख्या दाबालकावरती यावेळेस येत आहेत. विचार केला तर 27 बन्स अगेन. या दरम्यान हा चेंडू जबरदस्त घेऊन काढलाय फ्लॅटेड षटकार. गुड शॉट. उंबरली गावची गावदेवी आई बसली देवलाला आई बसली देवलाला. 33 धावा दाबालकावरती जेल सोडला होता मैदानावरती. जेल सोडलाय की सामना सोडला मैदानावरती. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. मात्र यावेळेस लोवरपटे चेंडू होते मात्र त्या चेंडूला दिशा दिली आहे डिफेन्स कव्हर झोन मधून क्षेत्ररक्षक महेश वेले. चेंडूची फेक होती तोपर्यंत दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 35 धावा येत आहेत. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या दाबालकावरती 35 धावा. थँक्यू डीजे. धन्यवाद. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहे 35 धावा दाबालकावरती विशेष 57 धावेची गरज असताना सुरुवात दमदार केली आहे. नक्कीच डीजेचा वापर थोडा कमी करा. आम्ही तुम्हाला तेव्हा इकडे सूचना करू तेव्हाच तुम्ही डीजे चालू करा कारण आपल्याकडे वेळ कमी असेल. मात्र शेवटचा आपल्याला आज काही करून 9 सामने काही करून 5 षटकाचे कव्हरेज करायचे करतात आणि प्रत्येक सामना 5 षटकाचा केला म्हणून संयोजकांना मला सक्त सूचना केली. समीकरण 57 धावेची गरज असताना आतापर्यंत 35 धावा उभारल्यात. चांगलं क्रिकेट. चेंडू 22 धावेची गरज. हा चेंडू महेंद्रसाठी कीपर बीट चुका होतात पुन्हा एकदा एसटीच्या मागे निलेशच्या माध्यमातून. मात्र शॉर्ट फायनल क्षेत्र शोधते बाळा. चांगलं बॅकअप तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या अजून 1 धावसंख्या दाबालकावरती 36 धावा दाबालकावरती येतात. अजून 21 धावेची गरज आहे. येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज. जलपेश पुईरचा वापर केला गेलाय मोठा गाव संघाच्या माध्यमातून. मिलिंद पाटील हा चेंडू ऑन साइड भिडकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग. फ्लॅटेड षटकार. ज्यावेळेस विजय केंद्र जेल सोडला मैदानावरती त्याच्यानंतर पूर्णपणे यावेळेस संधी लावली होती आणि संधीचं पूर्णपणे सोना करण्यामध्ये अतिशय सफल असा खेळाडू मिलिंद पाटील. एक इन्फॉर्म फलंदाज चांगला फलंदाज चांगला शेळीचा फलंदाज मैदानावरती. दहिसर संघाचा मात्र चांगला क्रिकेट. धावसंख्या दाबालकावरती 42. हा चेंडू दरम्यान तिच्या क्षेत्ररक्षक बाळा आहे चुकन होणार नाहीये. फलंदाज मात्र यावेळेस बाद होतोय. सर लवकर जायचं आपण दहिसर संघा. आपण फलंदाज लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये फास्ट खेळायचं आपण जरा सहकार्य करा. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 42 धावे. राहुल पाटील आपण लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. संदर्भ संघ आपण आमच्या समोर या इकडे पाटील संदर्भ. त्याच्यानंतर सामना असणार आहे उंबारली. त्याच्यानंतर ड्रॉ सुद्धा असणार आहे. शेवटचा सामना झाल्याच्या नंतर ड्रॉ असेल कारण का ड्रॉच्या माध्यमातून बघितलं दिवा संघ पुढे सरसपल्या. कालच्या दिवसामध्ये तब्बल विचार मिलिंद पाटीलच्या माध्यमातून तब्बल धावसंख्या 29 धावा तब्बल 12 चेंडू घेऊन गेले. 29 धावेची दुवादार फलंदाजी केली. सामन्यामध्ये सुरस सामन्यामध्ये सातत्याने का वर्चस्व आपला दबदबा प्रस्थापित केला सातत्याने मिलिंद पाटीलने कारण जेल सोडला त्याच्यानंतर एक संधी होती त्या संधीचं पूर्णपणे सोनं केलाय. तर नवीन पहिल्यांदा मैदानावरती यावेळेस दहिसरचा मैदान बॉय राहुल पाटील. धावसंख्या तब्बल आतापर्यंत येत आहेत 42 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस 3रा जलपेश भोईरचा वापर केला गेलाय मोठा गाव संघाच्या माध्यमातून. राहुल साडी
हा चेंडू बिटकॉनचा प्रयत्न होता, चेंडू जातो मात्र यावेळेस बाळाच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू लॉंग लेग क्षेत्रामधून फरार, चौकार. धावसंख्या धाबाल अजून 4 ने वाढेल. 46 धावा धाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक या दरम्यान मार्गस्थ तिसरा जलपेश भोईरचा वापर केला गेला मोठा गाव संघाच्या माध्यमातून. तब्बल फक्त खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 56 धावा उभारल्या होत्या आणि त्याच्यानंतर जी फलंदाजी केली मैदानावरती मिलिंद बाडेलने, त्याच्यानंतर मात्र यावेळेस राहुलला चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय. पहिल्या चेंडू चौकार दाखवला राहुलने. चेंडू वन साइड मारचा प्रयत्न, चेंडू संपर्क अजिबात येत नाहीये. जबरदस्त मैदानावरती वापसी केली आहे जलपेश भोईरने. डॉट बॉल. धावसंख्या असते की धावसंख्या दाबाल होती 46 धावा. सुनी 11 धावेची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानावरती विचार जर केला तर दहीसर संघाला पुन्हा एकदा वन्स अगेन शॉर्ट बॉल चेंडू होता, बोल करायचा प्रयत्न ऑन साइडला. षटक क्रमांक संपला यावेळेस तिसरा. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धाबालकावरती आतापर्यंत दहीसर संघाची येत आहेत. धावसंख्या धाबालकावरती 46 धावा येत आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. आमचे संजय पाटील जुनी डोंबिवलीचे शुभागमन झाला. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष दोघात असणारे आपला चला आपण जरा लवकर खेळा प्लीज फास्ट. देखील आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती संजय पाटील जुने डोंबिवलीचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती शालिक म्हात्रे यांना विनंती करतो मी की आपल्या व्यासपीठावरती आपल्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती माहेशी शाह आणि त्याच्यानंतर पुष्पगुच्छ देऊन आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. समीकरण उरले येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 11 धावेची गरज आहे. 12 चेंडू 11 धावेची गरज. इथे मात्र सामना टर्न करेल का? मोठा गाव संघ भरपूर प्रश्नचिन्ह. ते यापुढे अंतिम सामना असणार आहे. संघ विपक्ष उंबारली रमेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सचिन भोईर यांचा उंबारली संघ असेल. चेंडू दरम्यान घेऊन काढला आहे सरळ बॅटने. चेंडू जातोय मिडो, आपल्या चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून 1 धावसंख्या दाबालकावरती 47 धावा दाबालकावरती येत आहेत. विचार केला तर मैदानावरती फलंदाज बाद होणारे फलंदाज अजय पाटील, त्याच्यानंतर मिलिंद पाटील बाद झाल्या. रिवर्स पंचोले घेऊन काढला. जबरदस्त टायमिंग. यावेळी वन बॉस ऑन द रोप, चौकार. चांगल्या क्रिकेट मैदानावरती राहुल पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती 51 धाव दाबालकावरती येत आहेत. अजूनही 6 धावेची गरज आहे. अजूनही 6 धावेची गरज आहे विचार केला तर सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. हा चेंडू वन साइड भिडकावून दिलाय. सामना संपलाय. सामना जिंकलाय मैदानावरती. यावेळेस दहीसर संघाने सामना जिंकलाय आणि सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा मात्र हिरो मिलिंद पाटील. याच मॅचमध्ये मिलिंद पाटीलने जबरदस्त क्रिकेट मिलिंदच्या माध्यमातून आमचे अनिल भोईर यांना विनंती करतोय की आपण सामन्यावरचा पुरस्कार द्यायचे मिलिंद पाटीलला. मिलिंद याच्या दहीसर संघात जबरदस्त क्रिकेट टाकलं मिलिंदने. विचार केलं तर 29 धावांची खेळी केली. सामना मात्र जिंकल्या मैदानावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. तर नक्कीच मोमेंट आकर्षक ट्रॉफी देऊन मात्र सन्मान केला जाईल मिलिंद पाटीलचा. नक्कीच आम्ही मिलिंदशी संपर्क साधूच. तर किरण शिंदे कुठे असेल संपर्क साधा आमच्याशी. किरण शिंदे